नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, इंडियन एअरफोर्स द्वारा अग्निवीर वायू यासाठी इनटेक 2026 यासाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू केली. जुलै 2025 पासून 11 जुलै 2025 पासून यासाठी रजिस्ट्रेशन सुरू होते. जर तुम्ही यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही त्यांच्या ऑथराइज वेबसाईटवर व्हिजिट करा. अग्निपथवायू.cdac.in या त्यांच्या ऑथराइज वेबसाईटवर पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे. तुम्ही इलिजिबल असाल तर जरूर यासाठी हे करा. भरती प्रक्रियेमध्ये भाग घ्या. नोटिफिकेशन रिलीज तसं जून 2025 मध्ये झालंय, पण ऍप्लिकेशन स्टार्ट होत आहे जुलै 2011 पासून आणि एंड डेट आहे जुलै 2031. एक्झाम डेट आहे सप्टेंबर 25 2025 मध्ये, म्हणजे 25 सप्टेंबर 2025. यासाठी तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात. पासपोर्ट साईज कलर फोटो, सिग्नेचर स्कॅन कॉपी पाहिजे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट, त्यासाठी 10वीचं सर्टिफिकेट असायला पाहिजे. आयडेंटिटी प्रूफ तुमचं आधार कार्ड, वोटर कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी काही चालेल. एज्युकेशनल मार्कशीट किंवा सर्टिफिकेट हे दोन्ही पण पाहिजे. कॅटेगरी सर्टिफिकेट जर तुम्ही रिझर्व्ह कॅन्डिडेट असाल, म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये, तर तुम्हाला तेही प्रोड्यूस करावं लागेल. ऍप्लिकेशन फी तुमची 550 प्लस जीएसटी ही आहे आणि ही तुम्हाला ऑनलाईन पे करायची. तुम्ही एज लिमिट म्हणजे 17.5 वर्ष ही फॉर्म भरायची मुदत सुरू होते तेव्हापासून 17.5 वर्ष ते 21 वर्षाच्या आत असायला पाहिजे. म्हणजेच तुम्ही 2 जुलै 2005 ते 2 जानेवारी 2009 ह्या दोन्ही डेटच्या मध्ये तुमचा बर्थ झालेला असायला पाहिजे. तुम्ही 10+2 पास असायला पाहिजे आणि कमीत कमी तुम्हाला त्यासाठी 50% मार्क्स असणं आवश्यक आहे. किंवा तुम्ही इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलेला असेल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, कम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रुमेंट टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तरी चालेल, पण यासाठीही तुम्हाला 50%च मार्क्स असायला पाहिजेत. सायन्स व्यतिरिक्त अदर दुसरे सब्जेक्ट असले तरी त्यामध्येही तुम्ही 50%च मार्क घेतलेले असेल पाहिजे. म्हणजे टोटल एकंदरीत त्यांची कंडिशनच ही आहे की तुम्हाला 12th मध्ये 50% सगळ्या विषयाला मार्क असायला पाहिजे. असं 50% मार्क्स नाही, प्रत्येक विषयाला 50% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स असायला पाहिजे. मित्रांनो, यासाठी जवळपास 3,500 व्हॅकन्सी आहे. त्या व्हॅकन्सी वाढवू शकतात. यासाठी तुम्हाला सिलेक्शन प्रोसेसमध्ये ऑनलाईन टेस्ट द्यावी लागेल, जी कम्प्युटर बेस असेल. फिजिकल फिटनेस टेस्ट द्यावी लागेल, ॲबिलिटी टेस्ट द्यावी लागेल, फिजिकल मेजरमेंट असेल तुमचं, म्हणजे उंची, चेस्ट वगैरे हे मोजलं जाईल, तुमचं वेट मोजलं जाईल. मेडिकल एक्झामिनेशन होईल, त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. मित्रांनो, हा सर्व्हिस पिरियड फक्त 4 वर्षाचा आहे, परंतु सरकारी नियमानुसार तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला इन कंटिन्युएशन मध्ये पुढे ठेवलं जाईल, म्हणजेच तुम्ही परमनंटही असू शकता. परंतु एक चांगला जॉब आहे आणि एअरफोर्स सोबत काम करण्याची संधी जी भारताची एक खूप चांगली फोर्स आहे आणि तुम्हाला त्यासोबत काम करायची संधी मिळते. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर यासाठी अप्लाय करा. धन्यवाद मित्रांनो.